हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज पुन्हा एकदा खूप छान असा एक केक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि हो, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ येतोय पुन्हा एकदा। तर तुम्ही म्हणाल की ताई कुठे गायब होतेस, आणि चक्क कमेंटसुद्धा आली आहे की स्वानंदी म्हणून आहेत, आपल्या डेली सबस्क्रायबर्स आहेत स्वानंदी चॅनल म्हणून। तर त्यांचा म्हणजे कमेंट आहे की ताई तू आहेस कुठे? तर कुठे नाही, मी घरीच आहे। पण आता कसं आहे माहिती का, आपलं लाईफ म्हटल्यावर थोडंसं काही ना काही अडी-अडचणी किंवा सुख-दुःख येत असतात, आणि तेच निस्तरत होते असं म्हटलं तरी हरकत नाही आहे। इतकं फारसं सिरियस नाही आहे। जमलं तर आपल्या व्लॉग चॅनलवर मी नक्कीच व्हिडिओ करेन, तुमच्या जर कमेंट्स आल्यात तर खरंच करेन, कारण बऱ्याच जणांना त्याचा उपयोगसुद्धा होईल असं मला वाटतं। तर चला, आता हा केक बघा, इतका तिरका दिसत होता तरीसुद्धा मी त्याला खूप भारी करून दाखवणार आहे तुम्हाला। तर आता हा केक खूपच घाईत, म्हणजे खूपच घाईत बनवते। तर असं मी का म्हणते, तर हा केक जो आहे तो सकाळी सकाळीच अगदी 6:00-6:30लाच मी बनवत असेल, कारण जो केक बनवून मला जायचं होतं बाहेर। शक्यतो जसं केक शॉप केलं आहे ना, तर जसं माझं कुठे म्हणजे कुठेच जाणं होत नाही। तर आमचे आहो जे आहेत, तर ते संडे म्हणजे किंवा महिन्यातनं वगैरे ते सगळे ट्रेकर्स आहेत, म्हणजे त्यांचे फ्रेंड्स, आणि मग ते किल्ल्यांवरती जातात, वेगवेगळ्या किल्ल्यांचा अभ्यास करतात किंवा वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जातात, आणि त्यांच्यासोबत वरदसुद्धा जात असतो। आणि त्याच्यानंतर मग यावेळी म्हणजे या संडेला त्यांचा सगळ्यांचा मला खूप फोर्स झाला की तुलासुद्धा या संडेला आमच्यासोबत यायचं आहे। आणि नेमकं या संडेलाच ही ऑर्डर मला आलेली होती, आणि ही प्री बुक्ड ऑर्डर होती। आता मला माहिती आहे मी कुठे जात नाही म्हटल्यावर मग मी ही ऑर्डर घेतलीसुद्धा होती, आणि इतकी मोठी ऑर्डर होती 2.5 किलोची म्हटल्यावर ती सोडूही शकत नव्हते। पण मग आदल्या दिवशी रात्री माझं ठरलं की जायचं आहे। मग मी काय केलं, आदल्या दिवशी रात्रीच कामाला लागले, आणि हा केक जो आहे तो 2.5 किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक मी क्रमकोट करून डीप फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिला, आणि मग सकाळी मी त्याला फायनल करायला घेतला आहे। तर आता सकाळ म्हणजे पहाटेच आहे जवळजवळ, आणि सकाळ सकाळ आता त्याला बनवून ठेवते। ह्याच्या अगोदर मी स्वयंपाकसुद्धा बनवून घेतला, कारण आता आम्हाला जायचं होतं बाहेर ट्रेकिंगला। कुठे तर म्हणजे शिवनेरी, जी शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ले आहे तिकडे आम्हाला जायचं होतं। आणि सगळ्यांना म्हणजे सगळे त्यांचे ट्रेकर्स फ्रेंड्स आहेत ना, त्यांच्या सगळ्यांच्याच फॅमिली आणि मुलंसुद्धा होती। संडे असल्या कारणाने आणि 2-3 दिवस जोडून सुट्ट्या असल्यामुळे सगळेच होते। म्हणून मग मी काय केलं, मला खूपच आग्रह केला सर्वांनी की तुम्हाला यावं लागतंय, म्हणून मग मी गेले। आणि इतर वेळी आहो जातात, म्हणजे कधी त्यांचं असेल ट्रेकिंग तेव्हा जातातच, आणि वरदही जातो त्यांच्यासोबत। त्याच्यामुळे मग यावेळी मलासुद्धा त्यांनी खूप फोर्स केला, वरदने आणि आहोंनीसुद्धा, की तू चलच यावेळी। मग मला हा केक तर फायनल करून ठेवावाच लागला, कारण तिकडून येऊन केक करणं पॉसिबल नव्हतं। आणि मग हा फायनल करून अगदी बॉक्स पॅक करून नाव वगैरे टाकून मी ठेवला, आणि म्हटलं शॉपमध्ये नेऊन ठेवला। म्हटलं इतर कुणालाही सांगता येईल किंवा कस्टमरला सांगता येईल की तुम्ही शॉप खोलून घेऊन जाऊ शकता, अशा पद्धतीने। आणि बघा किती छान तिरका होता, तरी त्याला मी किती छान फिनिशिंगसुद्धा करून घेतली। हा 1 किलोचा होता, आणि याच्या खालचा जो होता तो 1.5 किलोचा, असा टोटल 2.5 किलोचा आपला पायनॅपल फ्लेवरचा केक होता। हा कितीला सेल केला हे मी पुढे जाऊन सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर खूप छान असा केक मी बनवला होता, आणि केक बनवण्याच्या आधी स्वयंपाक म्हणजे भाजी चपाती आणि आपलं घरचं जेवण किल्ल्यावर नेऊन खाणं, किंवा वरती कुठेतरी बाहेर गेलो आहे आपण फिरायला आणि तिकडे नेऊन खाणं, म्हणजे अगदी स्वर्गसुखच म्हणायला लागेल। कारण बाहेरच्यापेक्षा जेव्हा घरचं अन्न आपण बाहेर नेतो, अगदी ती चटणी चपाती असू दे, काहीही असू दे, चटणी भाकरी मिरची लोणचं काही असलं तरी ते खूप गोड लागतं। मग मी कोबीची भाजी आणि चपाती बनवली, पण झालं असं की कोबीची भाजी वरदला आवडत नाही जास्ती, मग त्याच्यामुळे मी त्याला पुन्हा शेपूची भाजी बनवली, आणि कोथिंबीरीच्या वड्या वगैरे सगळं म्हणजे रेडी केला मी टिफिन, आणि मग केक करायला घेतला। आणि अलगदपणे हा केक उचलून मी हा सेट केलेला आहे। आता हा तिरका का झाला होता तेही सांगते। घाईघाईत काय झालं, आदल्या दिवशी बेक केले आणि आयसिंगला घेतला। आता मी काय केलं, 6-6 इंचाच्या टीनमध्ये 2 बेस बनवले, मग ते झाले 1 किलोचा, आणि खालचा जो आहे तो 8 इंचाच्या टीनमध्ये 1.5 किलोचा बेस बनवला। आणि हे जे आहे 3-3 स्लाईस केल्या, मग त्या 6 झाल्या वरच्या टॉल केकच्या। मग त्या 6 झाल्यामुळे खालची जी स्लाईस आहे तर तिच्यावर जास्त लोड पडला आय थिंक, आणि सोकिंग केल्यामुळे ती जेव्हा मी ट्रान्सफर करत होते बेसवरती तर ती तुटली। अर्धी
टर्न टेबलवरतीच राहिली, बाकीचा केक माझ्याकडे आला इकडे. आणि थोडासा कोमट असल्यामुळे ते सटकतसुद्धा होतं. मग मी काय केलं, ती जी अर्धी स्लाईस राहिली होती तीसुद्धा हातानेच त्याला बरोबर मी रिपेअर केला आणि स्लाईससुद्धा केकमध्ये मर्ज करून दिली आणि व्यवस्थित तो ठेवला. म्हटलं चला सकाळी ह्याला मी व्यवस्थित फायनल करीन. आणि पायनॅपल केक असल्यामुळे मी येलो कलरची क्रीम बनवली आणि या पद्धतीचा केकवरती एक पॅच बनवला. आता घाईघाईत काय बनवू हे सुद्धा मला सुचत नव्हतं. आणि मग केक पूर्ण फायनल व्यवस्थित मी पॅक वगैरे करून डीप फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि मग आम्ही आवरायला घेतलं आणि मग आम्ही गेलो. साधारणतः 7, 7:30, 8 वाजता आम्ही गेलो असेल. आणि संध्याकाळी केक द्यायच्या वेळेपर्यंत आम्ही आलोसुद्धा, कारण त्यांना 5 वाजता केक पाहिजे होता. तोपर्यंत आम्ही बरोबर आलो. आणि या केकच्या बाबतीत एक प्रँकसुद्धा झाला त्यांचा. ही प्रीबुक्ड ऑर्डर होती. आदल्या दिवशीच मला त्याचा कॉल आला होता. आणि आपल्या इथे बाजूला शॉपच्या बाजूलाच वडापावचं ह्याचं शॉप आहे, म्हणजे वडापावची टपरी आहे, तर तिथे त्याचं वडापावचं आहे. आणि त्याचा मला कॉल आला की ताई उद्या आपल्याला असा केक लागतो आहे. म्हटलं ठीक आहे देईल मी. आणि 2.5 किलो पायनॅपल. म्हटलं ठीक आहे. आणि मग त्याचा मला आज म्हणजे जेव्हा त्याला केक लागत होता दुसऱ्या दिवशी मी शिवनेरीला गेले त्या दिवशी कॉल आला, तेव्हा मी तिकडेच होते शिवनेरीला. तर ताई केक झाला का? म्हटलं कोणता? मग मी त्याला जरासं असं म्हणजे प्रँक केला त्याच्यासोबत. म्हटलं कोणता? तर म्हणे काल कॉल केला तो 2.5 किलो पायनॅपल. म्हटलं नाही माझ्या लक्षात नाही, तुम्हाला रिमाइंड तर करायचं सकाळी. म्हणे ताई असं कसं, मला लक्षात नाही राहत म्हणून तर तुला सांगितलं. म्हटलं डोंट वरी, केक रेडी आहे, शॉपला ठेवला आहे. नाही म्हणे शॉप बंद आहे. म्हटलं मी येते तोपर्यंत काळजी नको करू. तर केक रेडी झालेला आहे. हा जो केक आहे तो मी 1500 रुपयांना सेल केला. कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा. बाय.